कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ओबीसी संघटनेनं आमदार ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वतःचं कुटुंब मानून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटलांनी 5 वर्ष काम केलं, विकासाची गंगा आणली, पण पावणे 5 वर्ष गायब असणारी दक्षिण मतदारसंघ न पाहिलेली, स्वतःच्या कार्यकर्त्यांना विसरलेली महाडिक कंपनी मतांसाठी आता दारोदारी फिरतेय अशी टीका केली। लोकसभेला राज्यातील जनतेनं दणका दिल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, पण महागाई इतकी वाढवली की सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। महागाईनं सर्वसामान्यांच्या घरातील दिवाळीचा फराळ गायब झाला। बटेंगे तो कटेंगे ही आपली संस्कृती आहे का? मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेत संस्थाचालक भाजपचा असल्यानं मुलीची आई 14 तास पोलीस ठाण्यासमोर बसूनही तक्रार घेतली नाही। शेवटी लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तक्रार घेतली। गुजरातला उद्योग गेले, हजारो लोकांचे रोजगार हिरावले। पैसे महाराष्ट्राचे आणि चाकरी गुजरातची असं हे सरकार आहे, पण ही मंडळी यावर बोलत नाहीत, सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलत नाहीत। 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपनं प्रयत्न केला असून आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजावर महायुती सरकारनं लाठीचार्ज केला। हे मराठा समाज विसरणार नाही असंही त्यांनी सांगितलं। विरोधकांचा मला अडचणीत आणण्याचा आणि 4ही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न असतो, पण माझ्या पाठीशी जनता आहे असं सांगून महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार मताधिक्यानं निवडून येतील तेव्हा माझी ताकद आणखी वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी निगवेच्या चौकातील गर्दी बघितली की वारं कुठल्या दिशेला चाललंय ते स्पष्ट होत असल्याचं सांगून अमल महाडिक आमदार असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या 9,000 लाभार्थ्यांचा लाभ बंद केल्याचा आरोप केला। निगवे गावचे माजी सरपंच पांडुरंग महाडेश्वर यांनी यावेळी बोलताना अमल महाडिक आमदार असताना निगवे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी पुतळा होत नसल्याचं सांगितलं। खासदारांकडे गेलो, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे गेलो, पण सर्वांनीच नकार दिला। या महाडिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारता येत नाही, त्यांच्याकडून सर्वसामान्यांची कामं होत नाहीत, पण आमदार सतेज पाटलांनी परवानगी काढून देऊन मोठ्या दिमाखात पुतळा उभारला। जे सतेज पाटील यांना जमलं ते तुम्हाला का जमलं नाही असा सवाल उपस्थित करत महाडेश्वर यांनी आमदार ऋतुराज पाटलांना 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी LS किल्लेदार, बिद्रीचे संचालक RS कांबळे, ॲडव्होकेट श्वेताली कांबळे, समीरा कांबळे, माजी उपसभापती सागर पाटील यांची भाषणं झाली। या सभेला काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र पक्ष निरीक्षक काझी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, बिद्रीचे माजी संचालक श्रीपती पाटील, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटील, BD किल्लेदार, LS किल्लेदार, GG पाटील, सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील, जगदीश चौगले, सागर पाटील, अशोक किल्लेदार, PM पाटील, पोपट कांझर, शहाजी किल्लेदार, अशोक पाटील, विजय कांबळे, गजानन पाटील, जयवंत घाटगे सरकार, संदीप तवंदकर, श्रीकांत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।